रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। सांगली लोकसभा मतदारसंघासाठी 62.27% मंगळवारी मतदान झाले। प्रशासनाने मतदान यंत्रांची वर्गवारी अंतिम झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी 8:30 वाजता अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली आहे। 2019च्या तुलनेत 3% मतदानात घट झाली आहे। जिल्ह्यात 18,68,000 मतदारांपैकी 11,63,000 मतदारांनी मतदान केले। तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 66.8% मतदानाची नोंद झाली आहे। मिरज सांगली रोडवरील शासकीय धान्य गोदामात ईव्हीएम मशीन, सीसीटीव्ही, पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या। मतमोजणी 4 जून रोजी होणार असून तोपर्यंत त्यावर पोलीस प्रशासनाचा वॉच असणार आहे। सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान झाले। पहाटेपर्यंत जिल्हाभरातून मतदान यंत्र आणण्यात आलं। त्यानंतर सायंकाळपर्यंत उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत यंत्रांची वर्गवारी करून यंत्र सील करण्यात आली आहेत। सांगली लोकसभेसाठी भाजपकडून खासदार संजय काका पाटील, अपक्ष विशाल पाटील आणि महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील हे प्रमुख रिंगणात आहेत। याशिवाय अन्य 17 उमेदवारांनाही निवडणूक लढवली आहे। यंदाच्या निवडणुकीत चुरशीने मतदान झालं असून 62.27% मतदानाची नोंद झाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या मतदान सायंकाळी 6 वाजता संपलं। त्यानंतर 120 केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या। दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत मतदानाची आकडेवारी फायनल होणं अपेक्षित होतं। कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघाची आकडेवारी जाहीर झाली, परंतु सांगली लोकसभेची फायनल आकडेवारी तब्बल 27 तासांनी जाहीर करण्यात आली। त्यामुळे प्रशासनाचा धिम्मा कारभार दिसून आलाय। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सरकारकडून काही बदल करण्यात आलेत। या बदलात न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे। त्यामुळे प्रवेशाबाबत शासनाकडून लवकरच पुढील सूचना मिळणार आहे। त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। आरटीई अंतर्गत राखीव आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या 25% जागांमधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किलोमीटरच्या परिघात शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास त्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा असे परिपत्रक राज्य शासनाने फेब्रुवारीमध्ये काढलं होतं। त्यामुळे नामांकित खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश मिळवण्याचा विद्यार्थ्यांचा मार्गच बंद झाला होता। त्यानंतर सरकारच्या पत्रिकाला न्यायालयात काही जणांनी आव्हान दिलं होतं। सरकारच्या बदलास न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे। या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुरुवातीला 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती। मात्र प्रवेशासाठी अल्प प्रतिसाद असल्याने 10 मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती। मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार प्रवेश प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली आहे। तासगाव तालुक्यात खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामांना वेग आलाय। यामध्ये शेत जमीन नांगरून पाळी घालणे, यामुळे शेत पेरणी योग्य तर होतेच, पण पीक बहरण्यासाठीही मदत होतीये। रब्बी हंगामातील पीक काढणी पाठोपाठ नांगरणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली होती। तासगाव तालुक्यात भर उन्हामध्ये शेती मशागतीची घाई गडबड सध्या पाहावयास मिळते। शेतकऱ्यांना आता खरीपाचे वेध लागलेत। गतवर्षी खरीप हंगामात झालेलं नुकसान बाजूला सारून पुन्हा बळीराजा पुन्हा एकदा जोमाला कामाला लागलाय। खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नांगरणी, फन, कुळव, रोटरने ही कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जात आहेत। मशागतीची कामे खर्चिक असली तरी उत्पादन वाढीसाठी शेतकरी कोणतीही तडजोड करत नाही। यंदाही खरीपात सोयाबीनवरच शेतकऱ्यांचा भर राहील असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केलाय। तर दुसरीकडे हायब्रिड आणि मका क्षेत्र वाढेल अशी स्थिती निर्माण झाली आहे। खरीपाच्या अनुषंगाने आतापर्यंत तर सर्व काही नियोजनानुसार सुरू असून वेळेत पाऊस झाला तर जून महिन्यात पेरणीच्या चाढ्यावर मूठ ठेवली जाईल, यामध्ये शंका नाहीये। यंदाच्या हंगामातही ट्रॅक्टरच्या साहाय्यानेच मशागती सुरू असल्याचं पाहायला मिळते। वाढलेले इंधन दर, यामुळे मशागतीचे दरही वाढलेत। खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली बी बियाणे, खते यांची कृषी सेवा केंद्रात आवक दिसत आहे। उत्तम प्रतीची आणि खात्रीलायक बियाणे घेण्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे। बहादूरवाडी येथे शतपावली करण्यासाठी रस्त्यावर चालायला गेलेल्या सुकुमार धनपाल पोद्दार यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला। बहादूरवाडी तांदुळवाडी मार्गावर बहादूरवाडी येथे आदर्श करिअर अकॅडमी समोर रात्री 8:30 वाजता ही घटना घडली आहे। मयत सुकुमार पोद्दार यांचे जावई आकाश प्रकाश निकम यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। 6 मे रोजी रात्री 8:30 वाजता बहादूरवाडी तांदुळवाडी मार्गावर सुकुमार पोद्दार हे जेवल्यानंतर शतपावली करण्याकरिता चालत होते।
बहादूरवाडी येथे आदर्श करिअर अकॅडमी समोर ते चालत आले असता अज्ञात मोटरसायकल चालकाने त्यांना जोरात धडक दिली आणि त्यांना जखमी करून त्याच अवस्थेत तिथेच सोडून पलायन केलं. अज्ञात मोटरसायकल चालकाविरुद्ध आष्टा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास चालू केलाय. लंडनमध्ये झालेल्या युरोपियन बोर्डाच्या कार्डियाक सर्जरी आणि अतिदक्षता विभागाच्या अभ्यासक्रम विषयक परीक्षेमध्ये येथील सेवा सदन हॉस्पिटलमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर तुषार धोपाडे यांनी यश संपादन केले. या परीक्षेनंतर त्यांना निष्णात ICU तज्ज्ञ ही पदवी मिळाली आहे. लंडनमध्ये युरोपियन बोर्डाकडून FEPCTS CVSCC या पदवीसाठी लेखी आणि तोंडी परीक्षा घेण्यात आली. यात जगभरातील हृदयरोग तज्ज्ञांनी भाग घेतला होता. यामध्ये मिरजेतून डॉक्टर तुषार धोपाडे यांनीही भाग घेतला. परीक्षेत मुलांची आणि प्रौढांची हृदय शस्त्रक्रिया, हृदयातील झडप बदलणे, महारोहिणी शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता विभागात घ्यावयाची खबरदारी, रुग्णांच्या शरीरातले बदल, हृदयठोके नियंत्रण आदींचे निकष ठेवण्यात आले होते. या सर्व निकषांची पूर्ती करून डॉक्टर तुषार यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना ICU तज्ज्ञ ही पदवी देण्यात आली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 2019 साली झालेल्या 427 कर्मचाऱ्यांच्या नोकर भरती प्रकरणी न्यायालयामध्ये 25 जणांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात यांसारख्या कलमाखाली फिर्याद देण्यात आली आहे. यामध्ये सहकार आयुक्तांसह 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी दिली आहे. सदामते म्हणाले, 2019 साली जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या बेकायदेशीर नोकर भरती प्रकरणी कारवाई न करता दोषी व्यक्तींना पाठीशी घातल्याबद्दल कोल्हापूर विभागाचे सहनिबंधक अरुण काकडे, बँकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, तत्कालीन अध्यक्ष दिलीपराव पाटील, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, संजय काका पाटील, संग्राम देशमुख, महेंद्र लाड, चिमण डांगे यांच्यासह 22 संचालक, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, अहमदाबाद येथील चार्टर्ड अकाउंटंट, लेखापरीक्षक असे मिळून 25 जणांविरुद्ध न्यायालयात फिर्याद देण्यात आली आहे. अरुण काकडे हे शासकीय कर्मचारी असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया राबवली आहे. राज्याचे सहकार आयुक्त चौकशी समितीचे अध्यक्ष DT छत्रीकर, सांगली जिल्हा विशेष लेखापरीक्षक संजय पाटील, बँकेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांना या प्रकरणी 11 जून 2024 रोजी न्यायालयात हजर राहून साक्ष देण्याबाबतचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती SA लोंढे यांनी दिलं असल्याचं सदामते यांनी यावेळी सांगितलं.